तर आजपासून नवे जीएसटी दर देशात लागू झाले। जीएसटी कमी झाल्यानं फिटनेस सेंटरला दिलासा मिळालाय। फिटनेस सेंटर चालकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलंय। केंद्र सरकारने जीएसटी मध्ये कपात केल्यानं याचा जास्त फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे। आरोग्य क्लब, सलून, नाई फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी इनपुट 18% 5% करण्यात आलाय, ज्यामध्ये कर क्रेडिटचा समावेश नाहीये। तर या संदर्भात वाशी येथील फिटनेस सेंटरमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। जीएसटी मध्ये 18% 5% ही कपात केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना याचा नेहमीच फायदा होणार आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिटनेस सेंटर मध्ये देखील यामध्ये जीएसटी कमी झालेली आहे। त्यामुळे जे जिम सेंटर मध्ये जातात लोक त्यांना कुठेतरी महत्त्वाचा फायदा होणार आहे। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। दादा, नेमका कशा पद्धतीचा फायदा होणार आहे? कारण 18% जीएसटी 5% आलेली आहे। जीएसटी कमी झाला तर तो बेटर आहे आपल्यासाठी, आणि तो वर्कआउट करणाऱ्या मेंबर लोकांसाठी पण चांगलं आहे। त्यांना पैसे रेट पण कमी होईल, त्यासाठी बरं आहे। त्यांना स्वस्त झालं करून थोडं प्राइस कमी झालं, लोकांचा थोडाफार मेंबर जास्त येईल। तर आता लोक जास्त एनकरेज होतील जिम मध्ये यायसाठी, फीस भरायसाठी। तर आय थिंक चांगला निर्णय घेतलाय गव्हर्नमेंटने। मला वाटतं क्लायंट्स मेंबर लोकांनाच होणार आहे, जी ओव्हरऑल पब्लिक आहे त्यांनाच होणार आहे। बिकॉज तेच अगेन की जास्त एनकरेज होतील। अजून काही गोष्टीत जीएसटी जर कमी होत असतील तर ही चांगलं होईल, कारण की मिडल क्लास लोकांना भरपूर त्रास होत आहे। नक्कीच फिटनेस सेंटर मध्ये आहे, त्यामुळे जीएसटी कमी केली, त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।